हे सगळे कसे आहे? पावसाळा आला की एकदा पहिला पाऊस पडला, पाणी तुंबलं की जमिनीतून काय निघतं बाहेर? काय येतं? बेडूक येतो. आणि ड्राव 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 आपण होतो एवढ्या एका रात्रीतून आले कसे काय एवढे बेडूक सगळे? ते सगळे मोठमोठे बेडूक जमिनीतून बाहेर येतात आणि लागतात ओरडायला. तसं यांचं झालेलं आहे. निवडणुका आल्या, हो मुंबई खतरे में. आता या मुंबईचं काय होईल? चालली गुजरातला. मराठी माणसाचं काय? अरे पण तुम्ही 5 वर्ष कुठे होता? 25 वर्ष तुम्ही महापालिका सांभाळली मुंबईची. तुम्ही काय झोपला होता का? तुम्ही काय केलं? कोरोना सारख्या महामारीमध्ये तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले. तुमचे लोक अजूनही जेलमध्ये आहेत. त्या प्रेतगुंडाच्या बॅग होत्या, त्यात तुम्ही 5-5, 7-7 पद त्या ठिकाणी त्याचे दर लावले, त्यात पैसे खाल्ले. ते काय लोकांना माहित नाही का? पण तुम्ही कसल्या गप्पा करताय? आणि म्हणून मला वाटतं 5 वर्ष घरात बसायचं, कुठे काहीच घेणं नाही, लोकांशी देणं नाही, समाजाची कुठली बांधिलकी तुमची नाही. आणि निवडणुका आल्या की मात्र मग गर्दी जमा करायची, मग भाषणं करायचे, नकला करायच्या, वाटेल तसं तोंडातील ते बोलायचं. पण हे बोलून सुद्धा ठाकरे साहेब, राज साहेब, एक सुद्धा आमदार तुमचा 288 पैकी महाराष्ट्रामध्ये निवडून येत नाही. लोकांची करमणूक होते, लोक शिट्ट्या मारतात, वाजवतात, ऐकून घेतात, निघून जातात. सभा झाली साहेब, तुमचे ठाकरे ब्रँड आला होता इकडे, दोघी बंधू. मला म्हणे तू लाकूड तोड्या. मला लहानपणची लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. म्हटलं हा काय प्रकार? सगळे जण टीआरपी खाण्यासाठी काय चालले पुढे. पण आमचे आदित्य ठाकरे इतक्या दिवसांनी त्यांना आठवलं, ते सुद्धा झाडाला मिठी मारून गेले. चाललं काय? मला समजत नाही. राज ठाकरे साहेब काही बोलतात, देवेंद्रजींवर बोलतात, मलाही लाकूड तोड्या म्हणतात. म्हणून द्या ते मोठे. पण मला असं वाटतं की आपण काय करता? भाजप म्हणे काहीच बोलत नाही, हिंदू मुसलमानाशिवाय काहीच बोलत नाही. गेल्या 10-12 वर्षामध्ये काही झाडं उगलेली आहेत, तो काढण्यासाठी आपण तयारी सुरू केली. ठीक आहे, काही वृक्षप्रेमी मध्ये आलेत, पर्यावरणवादी मध्ये आलेत. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही वृक्ष तोडू देणार नाही. आम्ही त्यांना विनंती केली, तेव्हा या 10 वर्षामध्ये जी रोपटे उघडे जे रेंट्री आलेले आहेत ते आम्हाला काढायला परवानगी द्या. कारण इथली परंपरा आहे, शेकडो वर्षापासून साधूंचा निवास तिथे असतो. पण काही प्रमाणामध्ये काही लेफ्टिस्ट त्यात घुसले, की डाव्या विचारसरणीचे लोक आलेत आणि मग त्यांनी आम्ही कुंभमेळा कशासाठी करतात? तुका साधू संतांना फक्त गांजा प्यासाठी आहे का? गांजा नाही दिलं तर साधू संत येणारच नाही. अशा पद्धतीने असं वाईट साईड बोलण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. मी त्यांना विनंती केली, काळजी करू नका, तुमचे 500-700 झाडं जात असतील ते आम्ही काढून दुसरीकडे लावणारच आहोत, खालून काढणार आहोत, रिप्लांटेशन करणार आहोत. तरी ऐकायला तयार नाही. मी सांगितलं या 1800 झाडं असतील, 500-700 असतील, 20,000 झाडं 20-20 फुटे उंचीची मी आंध्र प्रदेशमधून घेऊन येतो, या ठिकाणी लावतो. तरी पण ऐकायला तयार नाही. त्यातली 7-8 हजार झाडं आता आपण लावलेली आहेत. दररोज एका दिवसात ट्रक येतात आंध्र प्रदेशमधून, आपण ती झाडं या ठिकाणी लावतोय. पण मुद्दाम काहीतरी खीळ घालायची, धार्मिक कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करायचा, अशा डाव्या विचारसरणीचे काही लोक आहेत आणि मग ते मुद्दाम आमच्या झाडांना चिटकून बसलेले आहेत. मी त्याला 10 वेळा सांगितलं की मी मोठी झाडं तोडणार नाही, पण ऐकायलाच तयार नाही. आता परवा सभा झाली साहेब, आमचे ठाकरे ब्रँड आला होता इकडे, दोघी बंधू. मला म्हणे तू लाकूड तोड्या. मला लहानपणची लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. म्हटलं हा काय प्रकार? मी सांगतो 20,000 झाडं लावतोय, 4-5 वर्षामध्ये त्याचे मोठे वृक्ष होतील, त्यांना पाणी द्यायची व्यवस्था करतोय, ड्रीप करतोय, लोक ठेवतोय, ट्रॅक्टर ठेवतो पाणी द्यायला. तुम्ही बघा, पण एकही वृक्षप्रेमी तिकडे फडकला नाही. 7-8 हजार झाडं लावली. त्या 2 महिन्यामध्ये मी 20,000 झाडं त्या ठिकाणी लावतोय. सगळं नाशिक आपण हिरवगार करतो, हिरवं करतो. आता पण यांना सांगेल कोण? सगळे जण टीआरपी खाण्यासाठी काय चालले पुढे. पण आमचे आदित्य ठाकरे इतक्या दिवसांनी त्यांना आठवलं, ते सुद्धा झाडाला मिठी मारून गेलेत. चाललं काय? मला समजत नाही. राज ठाकरे साहेब काही बोलतात, देवेंद्रजींवर बोलतात, मलाही लाकड तोड्या म्हणतात. म्हणून द्या ते मोठे आहेत. पण मला असं वाटतं की आपण काय करता? भाजप म्हणे काहीच बोलत नाही, हिंदू मुसलमानाशिवाय काहीच बोलत नाही. देवेंद्रजीच्या भाषणामध्ये आपण एक शब्द तरी सांगा मला. इतके भाषण तुम्ही ऐकतात दररोज, 4-4 ठिकाणी सभा होत आहेत, विकासाशिवाय ते बोलतच नाही. कुठला एकही शब्द तसा काढत नाही. पण यांना बोलायला काहीच नाही. हे सगळे कसे आहे? पावसाळा आला की एकदा पहिला पाऊस पडला, पाणी तुंबलं की जमिनीतून काय निघतं बाहेर? काय येतं? बेडूक येतो. आणि ड्राव 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 आपण होतो एवढ्या एका रात्रीतून आले कसे काय एवढे बेडूक सगळे? ते सगळे मोठमोठे बेडूक जमिनीतून बाहेर येतात आणि लागतात ओरडायला. तसं यांचं झालेलं आहे. निवडणुका आल्या, हो मुंबई खतरे में. आता या मुंबईचं काय होईल? चालली गुजरातला. मराठी माणसाचं काय? अरे पण तुम्ही 5 वर्ष कुठे होतात? 25 वर्ष तुम्ही महापालिका सांभाळली मुंबईची. तुम्ही काय झोपला होता का? तुम्ही काय केलं? कोरोना सारख्या महामारीमध्ये तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले, तुमचे लोक अजूनही जेलमध्ये आहेत. त्या प्रेतगुंडाच्या बॅग होत्या, त्यात तुम्ही 5-5, 7-7 पद त्या ठिकाणी त्याचे दर लावले, त्यात पैसे खाल्ले. ते काही लोकांना माहित नाही का? आणि तुम्ही कसल्या गप्पा करतायत? आणि म्हणून मला वाटतं 5 वर्ष घरात बसायचं, कुठे काहीच घेणं नाही, लोकांशी देणं नाही, समाजाची कुठली बांधिलकी तुमची नाही. आणि निवडणुका आल्या की मात्र मग गर्दी जमा करायची, मग भाषणं करायचे, नकला करायच्या, वाटेल तसं तोंडातील ते बोलायचं. पण हे बोलून सुद्धा ठाकरे साहेब, राज साहेब, एक सुद्धा आमदार तुमचा 288 पैकी महाराष्ट्रामध्ये निवडून येत नाही. लोकांची करमणूक होते, लोक शिट्ट्या मारतात, वाजवतात, ऐकून घेतात, निघून जातात. पण मतदानामध्ये त्याचं परिवर्तन होत नाही, कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही. उद्धवजी, लोकांचा तर तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये किती आमदार आले तुमचे? 20 आमदार आले निवडून 288 पैकी. काय करतात तुम्ही? आणि म्हणून आता या महापालिकेमध्ये बघा, नगरपालिकेमध्ये बघा, 50च्या 280 पैकी 50च्या सगळी महाविकास आघाडी गेली. काहीच नाही आलं, कुठेच काही नाही. आणि म्हणून मला वाटतं की लोक आता यांना स्वीकारायला तयार नाहीत. यांनी किती भाषणं केले, किती टीका टिप्पण्या केल्या,
तर लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, लोकांचा विश्वास भाजपवर आहे आणि लोकांचा विश्वास या ठिकाणी देवेंद्रजी आमच्या मुख्यमंत्र्यांवर आहे. आणि म्हणून या महापालिकेमध्ये सुद्धा आपल्याला तो विक्रम करून दाखवायचा आहे. मी तर परवा सांगितलं की 7, 8, 10 पहिल्या महापालिका मोजल्या, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक. मला एक महापालिका या ठाकरे बंधूंनी आणून दाखवावी, एक महापालिका पवार साहेबांनी आणून दाखवावी, काँग्रेसने आणून दाखवावी. एक सुद्धा महापालिका मोठी त्यांची याच्याकडून येणार नाही, कारण लोक त्यांना स्वीकारायला तयार नाही. आणि आता नाशिकचा नंबर आहे. नाशिक शहर तर आपलं आगळं वेगळं शहर आहे. पंकजा त्यांनी सांगितलं की मुंबई पुण्यानंतर आता नाशिक शहराचं महत्व वाढलेलं आहे. निसर्गरम्य असं ठिकाण आहे, सांस्कृतिक धार्मिक परंपरा याला आहे. आणि म्हणून सगळे लोकांना वाटतं की आता रिटायरमेंट नंतर नाशिकला राहावं, घर नाशिकमध्येच बांधावं. आणि म्हणून नाशिकचा विकास हा झपाट्याने होतोय. आणि म्हणून या ठिकाणी अधिक झपाट्याने करण्यासाठी हा विकास सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत असायला पाहिजे. आणि केंद्रामध्ये मोदीजी आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, महापालिकेमध्ये आपला महापौर झाला की मग मात्र ही विकासाची गाडी अजिबात थांबणार नाही. विकासाचे अनेक मुद्दे आपल्याला सांगता येतील, पण माझी आपल्याला निमित्तानं विनंती आहे, हे जे सगळे बोल घेवडे आहेत यांच्या हातामध्ये काहीच नाहीये, त्याचं काहीच नाहीये. गल्लीमध्ये पण नाही, दिल्लीमध्ये पण नाही आणि राज्यामध्ये नाही. म्हणून यांच्यावर विश्वास ठेवू नका. येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळाचं बटन दाबून, आमचे सगळे उमेदवार मागे बसलेले आहेत, 3 आमदार आपल्या या ठिकाणी आहेत, देवेंद्र येत, सीमात येत, राहुल भाऊ आहे, यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळी टीम या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की आपण कमळाचं बटन दाबून या ठिकाणी 100 आपल्याला पार करायची आहे, सेंचुरी आपल्याला मारायची आहे. आपण आपल्या भरघोस मतांनी आमच्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं, एवढीच विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. महत्वाचा विषय या ठिकाणी विकासाची कामं होत राहतील, सगळं होत राहील. म्हणजे नाशिक शहर आपल्याला सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आणि त्याबरोबर सुरक्षित करायचं आहे. तुम्ही बघितलं असेल 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी नाशिकची परिस्थिती काय होती, किती गुंडगिरी होती. साहेब नुसते भाऊ बहीण स्कूटरवर चाललेत, मोटरसायकलवर चाललेत, कुणाला धक्का लागला रात्री संध्याकाळी दुपारी, कोणी चाकू काढायचं दे मारून, नवरा बायको चाललेत गाडीवरती, धक्का लागला, बाजूला का झाला नाही म्हणून त्याचा खून करून टाकायचा, सर्रास चाललेलं होतं. मान्य देवेंद्रजींनी सांगितलं, सीपी आमचे कर्णिक साहेब या ठिकाणी असतील, आदेश काढला. मी ठरवलं की या सगळ्या गुंडगिरीचा बिमोड या ठिकाणी करायचं. मग एमडी असेल, कुठे दारू असेल, कुठे काय चरस गांजा असेल, सर्रास चाललेलं. आणि मग मात्र तिसरा डोळा पोलिसांनी उघडला. आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, आज 10,000च्या वर गुंड नाशिक मधून बाहेर गायब झालेले आहेत. सगळे देवस्थानाला जाऊन बसलेले आहेत, सगळे फोन करतायत, येऊ का येऊ का. म्हटलं कशाला येऊ का, अजिबात नाही. सगळ्यांचं कंबरडं मोडलं. 2-3 महिन्यापूर्वी बसलेला मार अजूनही खालती बसता येत नाही, इतकी धुलाई त्यांची झाली. आणि हे नाशिक शहर गुंडगिरीतून गुन्हेगारीतून मुक्त करण्याचं काम सर्वात महत्वाचं काम. शहर सुंदर आहे, स्वच्छ आहे, सगळं आहे, पण गुन्हेगारी त्या ठिकाणी असेल, आमची माणसं सुरक्षित नसतील, आमच्या मुली आमच्या भगिनी सुरक्षित नसतील, तर मग काय कामाचं. आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारी मुक्त सुद्धा आपण हे शहर या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून अनेक गोष्टी आहेत, पण वेळ कमी आहे. देवेंद्रजींना पिंपरी चिंचवडला जायचंय, पुण्याला जायचंय, मुंबईला शेवटची सभा आहे. त्यामुळे मला आधी देवेंद्रजींनी 3 मिनिटाची वेळ दिलेली होती, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण आपल्याला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपल्या नाशिक शहरासाठी, याला विकासाच्या ऐतिहासिक उंचीवर नेण्यासाठी आपण सर्वांनी कमळाचं बटन दाबून आमच्या नगरसेवकांना निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.